पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। महाराष्ट्र विधानसभेत नुकताच तिहेरी तलाक आणि बहुविवाह या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय आणि यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादामध्ये उडी घेत त्यांचं वक्तव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा काहीही संबंध नाही असं म्हटलेलं आहे। सना मलिक यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेत सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक विरुद्ध भाजपचे आमदार भातखळकर, देवयानी फरांदे, मंत्री नितेश राणे असा वाद पाहायला मिळाला। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मलिक यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है, मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। ट्रिपल तलाक चा कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही? सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं। मी सना मलिकांना समर्थन देतो। विधानसभेत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक कायद्याची महाराष्ट्रात कडक अंमलबजावणी करण्याबाबत आणि मुस्लिम महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती। आपलं मत मांडताना देवयानी फरांदे यांनी पाकिस्तानचं उदाहरण दिलं। पाकिस्तानात बहुविवाहासाठी पहिल्या पत्नीची लेखी परवानगी लागते आणि तिथे यासाठी आर्बिट्रेशन कौन्सिल अर्थात लवाद परिषद आहे, ज्यामुळे तिथं बहुविवाहाचं प्रमाण केवळ 1% आहे। भारतातही हा नियम कडक हवा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आपल्या विवाह पद्धतीमध्ये जर पहिला विवाह आपल्याकडे जर असेल तर तो विवाह मोडल्याशिवाय दुसरं लग्न हे करता येत नाही, ही पद्धत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज माझ्या विरोधी पक्षातल्या बांधवांना माझी विनंती आहे की आज नाशिकमध्ये हे 3 FIR दाखल करण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जो केंद्र सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्याचा गैरवापर होत आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तो कायदा मोडलेला आहे। देवयानी फरांदे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना आमदार सना मलिक यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे पुढे वाद पेटला। त्यांनी सभागृहात म्हटलं, माझ्या सहकारी आमदारांनी पाकिस्तानचा दाखला दिला, पाकिस्तानमध्ये काहीही नवीन केलेलं नाहीये। त्यांनी त्यांच्या कायद्यात कुराणचे नियम अंमलात आणलेत। आम्ही भारतीय मुस्लिम देखील कुराणच फॉलो करतो। जर कुराणमधील चांगल्या गोष्टी फॉलो करण्यासाठी पाकिस्ताननं कायदा आणला असेल तर भारत देशानं देखील तसा कायदा आणावा अशी आमची मागणी आहे। यासोबतच त्यांनी अत्याचार किंवा बहुविवाह केवळ मुस्लिम महिलांसोबतच होतो का असा सवाल करत या मुद्द्याला धार्मिक रंग न देण्याचं आवाहन केलं। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज़ कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। सना मलिक यांच्या भाषणात पाकिस्तान आणि कुराणच्या आधारे कायदा या उल्लेखांमुळे महायुतीमधील त्यांचेच मित्र पक्ष भाजप आणि शिवसेना त्यांच्यावरती आक्रमक झाले। भाजप आमदार अतुल भातखळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी सना मलिक यांच्यावर जोरदार टीका केली। हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं। सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत। ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही। नितेश राणे यांनी सना मलिक या हिंदू बहुसंख्याक देशात आमदार आहेत, पाकिस्तानच्या संसदेत नाही असा टोला लगावला। शिवसेना प्रवक्त्या शायना येन्सी यांनीही सना मलिक यांच्यावर निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक कायदा आणून मुस्लिम महिलांना सन्मान दिलाय, तर दुसरीकडे सना मलिक बहुविवाहाचं समर्थन करत आहेत। ही तालिबानी मानसिकता असून इथं वोट बँक राजकारण चालणार नाही असंही त्या म्हणाल्या। मात्र आश्चर्यकारकरित्या विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील
हे सना मलिक यांच्याकडून बोलले. आमदार सना मलिक यांना बोलू दिलं नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मत आवडत अगर न आवडत, मत आवडत अगर न आवडत, आपण त्याच्यावरती चर्चा मत करतोय. आवडत अगर न आवडत, या सभागृहाची प्रथा परंपरा आहे. कुणी काही मतं मांडली तर ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर उत्तर द्यायचं. उत्तर द्यायचा अधिकार मंत्री महोदयांच्याकडे असताना सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं. मी सना मलिकांना समर्थन देतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते पुन्हा आपण ऐकून घ्यावं. ठीक आहे. सना मलिक यांनी सभागृहातील त्यांचं आणि त्यांच्या समर्थनार्थ झालेले वक्तव्य या सगळ्या पोस्ट सोशल मीडियावरती टाकल्या. मात्र चौफेर टीका झाल्यानंतर सना मलिक यांनी माध्यमांसमोर येत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी बहुविवाहाचं समर्थन करत नाहीये. सभागृहात पाकिस्तानचं नाव मी काढलं नव्हतं तर भाजप आमदारांनी काढलं होतं. भारताच्या कायद्यावर चर्चा करताना पाकिस्तानचा संदर्भ कशाला हवा? आपल्याला जर संदर्भ घ्यायचा असेल तर थेट कुराणचा घ्या असं मला म्हणायचं होतं. मी महाराष्ट्राची कन्या आहे आणि हा देश संविधानाने चालतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीत ते लक्षवेधीमध्ये महिलांचा फक्त उल्लेख करण्यात आला होता, पण शेवटचा त्यांचा जे प्रश्न मांडवायचा होता त्यांनी मुस्लिम महिलांवर प्रश्न उपस्थित केला. तर जेव्हा त्यांनी पूर्ण सगळे साईट केलं, त्यांनी पाकिस्तानचा रेफरन्स दिला, पाकिस्तानचे काही लॉचं रेफरन्स दिलं, पाकिस्तानचे काय कायद्याचं रेफरन्स दिलं, काय काउन्सिलचं काय कमिटी फॉर्म झाली आहे ते रेफरन्स दिलं, काय टक्केवारीचा रेफरन्स दिला. तर आमचं एक स्पष्ट भूमिका होती, एक की तुम्ही महिलांच्या विषयावर कोणत्याही धर्माला इन्व्हॉल्व्ह करू नका, आणि दुसरा तुम्ही रेफरन्स देत असेल तर पाकिस्तानचा रेफरन्स देऊ नका. तुम्ही कुराणचा रेफरन्स द्या ना. पाकिस्तानमध्ये कुराणचं जे आहे त्यांनी फॉलो केलंय, तर आम्हाला पाकिस्तानचा रेफरन्स नको, आम्हाला पाकिस्तानचा एक्झाम्पल नको, आम्हाला कुराणचा एक्झाम्पल चालेल. कारण आर्टिकल 25 नुसार आमच्याकडे आहे ना प्रॅक्टिस प्रोफेस आणि प्रोपगेट. तर आम्ही संविधान अनुसारच चालतो ना, तर कसं चालतंय? मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सना मलिक यांच्या सभागृहातील वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून आमदार सना मलिक यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर सना मलिक या काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आपलं महानगरच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका, ज्यामुळे ताज्या बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.